राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 30 जानेवारी या दिवशीचं चिंतन. अनुग्रह हा परमात्म्याची आणि आमची गाठ पडण्यासाठी सद्गुरू देतात. अनुग्रह ह्या विषयासंदर्भात आपल्या नाना तऱ्हेच्या निरनिराळ्या कल्पना असतात. कित्येकांना वाटतं की एकदा अनुग्रह झाला की काम झालं, आता पुढचं सगळं सद्गुरू बघून घेतील, आपल्याला काही करण्याचं कारण नाही. त्यांच्या संप्रदायात एकदा सामील झाल्यानंतर मग सगळ्यांच्या बरोबर आपलीही नाव नक्कीच पहिलं तीराला जाणार अशी बऱ्याच लोकांच्या मनाची ठाम धारणा असते. पुन्हा अनुग्रह म्हणजे नेमकं काय याचा पत्ताच कुणाला नसतो. सद्गुरूंनी मला नाम दिलं म्हणजे काय केलं याचा अर्थ लावण्याचा कुणी प्रयत्न करतच नाही. त्यांनी दिलेल्या म्हणजे सांगितलेल्या मंत्राचा किंवा नामाचा जप करणं एवढंच आपलं काम आहे असं मानणारेही पुष्कळ जण असतात. नामाचा अर्थ ते देणं घेणं म्हणजे काय याचा विचार कुणी करतो असंही नाही. वास्तविक पाहता अनुग्रह हा नेमका कशासाठी घ्यायचा असतो हेच आम्हाला नक्की माहीत नसतं. मी अमक्याचा अनुग्रह घेतला म्हणजे नक्की काय केलं आणि कशासाठी घेतला सांगता येत नाही. ती काय विमा पॉलिसी आहे का की आपल्या पारमार्थिक कामाची हमी घेतली गेली आहे असं समजायला. अनुग्रह हा परमार्थातल्या उच्चतम ध्येयाच्या प्राप्तीसाठी घ्यायचा असतो. खरं म्हणजे घेणं हा शब्दसुद्धा चुकीचा आहे. तो व्हावा लागतो, मिळावा लागतो, प्राप्त व्हावा लागतो. कारण घेणाऱ्याची पात्रता लायकी बघून सद्गुरू अनुग्रह देत असतात. याचं कारण ती जबाबदारी पेलण्याची शिष्याची ताकद हवी. परमेश्वराचा साक्षात्कार कशा तऱ्हेनं होईल, काय करायला हवं, त्याची आणि आमची गाठ कशी पडेल याचा उलगडा व्हावा, त्यानुसार त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य ती सामग्री पुरवणं म्हणजे अनुग्रह. प्रपंचातल्या गोष्टी अनुकूल करून देणं हे त्याचं उद्दिष्ट नक्कीच नाही. परमार्थाला आड येणाऱ्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी अडथळे साधकाला अनुकूल करून घेणं याचं नाव अनुग्रह. साधना ही ज्याची त्यालाच करावी लागते. वाटेतले अडथळे, येणारी विघ्न सद्गुरूंच्या अनुग्रहानं दूर होतात म्हणून अनुग्रहाचं महत्त्व फार आहे. त्याबरोबरच शिष्यावरही त्याची मोठी जबाबदारी असते. आपल्या वर्तनानं सद्गुरूंना कमीपणा येणार नाही याची काळजी घेणं प्रत्येक शिष्याचं आद्य कर्तव्य आहे. याच्याबरोबर नामसाधना आणि तदनुषंगानं प्राप्त होणारी गुरुकृपा या दोन्ही गोष्टी अनुग्रहातच समाविष्ट असतात. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.